मागील 2 वर्षापासून पावसाळी मोटोव्लॉग करण्याचा योग मात्र आलाच नाही, पण ह्या वर्षी जाणून बुजून योग घडवून आणला आणि ठिकाण निवडलं ते म्हणजे राजमाची. बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती राजमाची करायचं, कारण बऱ्याचदा बाईक लव्हर्सच्या तोंडातून राजमाचीचा उल्लेख ऐकला होता. कोणाला फार धमाल आली होती तर कोणाची फार झिरली होती, तर कोणी बाबा राजमाचीचं नाव नको काढू, बाकी कुठेही बोल असं म्हणत होतं. अखेर हे राजमाची हाय तरी काय. तसं सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर एक भुईकोट किल्ला, तो चढायचा म्हटला तर अगदी सोपा, पण त्याहून कठीण म्हणजे किल्ल्याला जाण्याचा मार्ग. आणि हेच आहे इकडील मुख्य आकर्षण. प्रत्येक बाईक लव्हर्सला इथे दर पावसाळ्यात खेचून आणतं म्हणजे आणतंच. चला तर आपणही अनुभवूया हा एक सुंदर असा ट्रेल. सुप्रभात मंडळी, मी सुदेश हदानकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा टाळ्या याच्यासाठी आहे की सगळे व्लॉग शूट होत आहेत, पण चॅनलवर आपल्या येत नाही, पण ठीक आहे, आपण तो प्रयत्न करूया. पण आजचा प्रवास हा खूप एक्सायटेड असणार आहे, कारण विषय नवीन आहे आणि आज फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर आपण राईडसोबत ट्रेकिंग पण करणार आहे. तर स्टे ट्यून आणि पूर्ण अख्खा व्हिडिओ बघा. बराचसा विषय आहे तो आपण डिस्कस करू. तर आपल्याला एक खूण मिळाली आहे की आजचा दिवस सगळा बनणार जाणार आणि क्लायमेट पण एक नंबर आहे. गाडी आपली खूप दिवसानंतर 250 आपली बीस्ट, त्याच्यानंतर आमची मिनी टायगर NS 200 आणि आपली R15 आपण जिला लाडाने गॉबलिन बोलतो. तर ह्या 3 गाड्या आहेत आणि 3 गाड्या घेऊन हे 2 मित्र. नाही आहे, ही RS आहे. काय एस आहे, NS आहे, RS आहे, एस आहे. NS बोललास काय भिकारी लोक आहेत, गाड्याचे नाव पाडतात आणि स्वतःला रायडर बनवतात. चालू करूया आता आपली आजची राईड मित्रांनो. श्री स्वामी समर्थ, श्रीदेवी भगवती, श्रीदेवी तोबा मानसेश्वरा. सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप घेऊन ये. हां चला या माझ्या मागून रापण. आता गाडीची फुल स्पीड. अरे यार बेल्ट लावला नाही, आपलं जॅकेट बंद नाही केलं आहे. ठीक आहे, आता पुढे पेट्रोल भरायचं आहे. नाही आता पेट्रोल भरायचं आहे ना, पेट्रोल भरताना जरा करून घेतो. ठीक आहे, ये ब्रिज उतरला की लेफ्टलाच पेट्रोल पंप आहे, भरून घेऊया इज्जतमध्ये, लफडी नको. ह्याच्यानं आधी लागून काय फायदा नाही. नंतर रडा लागला मला उचलून घ्या ना, मला पापू द्या ना करत बसणार. गोवाला कनेक्ट होता ना भैया रोड. हे आरामात या, इथं खड्डा आहे, माझी हड्डी मोडली आहे. या मम्मी आईच्या गावात हे हाडका तोडू नाकीस. हा रे केतन मेला वाटतं. केतनला तेच विचारायचं होतं, हड्डी मोडली असेल तर गुजरातीत काय बोलतात, हाडका तोडू नाकीस ना, असंच काहीतरी बोलतात. हे सगळे परप्रांती कुठे गेले, परप्रांती त्याच्या आईच्या गावात. हड्डी तुटल्याचा विषय म्हणजे नक्की काय तर झालं असं, काही दिवसापूर्वी माझ्या पाठीला मार लागला होता आणि त्या कारणाने माझ्या मागची ग्रीप म्हणजे एक बरगडी ब्रेक झाली होती. त्यामुळे मला आजची राईड तशी थोडी टफच होणार होती. मी ह्या राईडसाठी 4-5 दिवसापासून तयारी करत होतो आणि तशी योग्य ती काळजी घेतली होती. चला तर प्रवासाला सुरुवात तर केली आहे, पण पाहूया आपल्याला काय काय अनुभव वाटायला येतात ते. चला. पेट्रोल भरून जस्ट निघालो आहे आणि कर्जत 20 किलोमीटर, खोपोली 38 आणि पुणे 105. तर पुणेपर्यंत आपल्याला जायचं नाही आहे,
पण आता 40 किलोमीटरच्या जवळपास आपल्याला खोपोली लागेल आणि तिथून लगेच आपल्याला लोणावळाचा रस्ता सुरू होईल. तर तिथूनच 15 किलोमीटर आतमध्ये राजमाची आहे. तर असा एकंदरीत प्रवास आहे आणि माझा सगळ्यात आवडता पॅच लागलेला आहे. पण शैल्या एक बघितलं काय, क्लायमेट एक नंबर आहे. फक्त आता आहे ना मंडळी, विषय असा आहे की आहे ना रेड अलर्ट सांगितलं आहे आणि आपण ही राईड करतो आहे ही ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्येच राईड करतो ही समजा. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिला आहे आणि रविवारचा दिवस आहे. तर पब्लिक पण आहे ना बोलतात जोरदार आहे आणि राजमातेवर मोठा राबता असणार आहे. तर एकंदरीत कसं राईड होते ते बघूया. पण ह्या दरम्यान आपल्याला एक ऑफ रोडिंगचा पॅच खतरनाक अनुभवायला मिळणार आहे आणि आपण थोडी आहे ना माहितीची देवाणघेवाण पण करणार ह्या दरम्यान. कारण मी आहे ना काल फर्स्ट टाईम बोलतात ना एखादा प्लेस, हो पावसाची सुरुवात झालेली आहे एक नंबर. आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला रेनी सीझनमधला मोठा व्लॉग असणार आहे. कारण मी अजूनपर्यंत पावसात कुठलाही व्लॉग शूट केला नव्हता. पण हा माझा पहिला व्लॉग आहे. त्यामुळे मोठं व्लॉगिंग सेटअप केलेला आहे आपण, एमटेक वगैरे लावून जुगाड केलेला आहे. आईच्या गावात मजा मजा मजा, वाईब आहे. जायला मोबाईल बाहेर आहे, थांब. आपल्या या खोपोली रोडमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहे. जसं की लेफ्टला ते विमान आहे, राईटला नेताजी पालकरांचं गावाचं स्नान आहे, प्लस पंचायतन मंदिर आहे, प्रति बद्रीनाथ आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या पाहण्यासारख्या आहे. पण आज आपला टार्गेट असणार आहे ना ते म्हणजे राजमाची. आणि मी राजमाच्यासाठी खरंच खूप एक्सायटेड आहे मित्रांनो. कारण काय झालेलं माहिती आहे, राजमाची नेहमीप्रमाणे माझे बरेचसे प्लॅन असतात, त्यापैकी राजमाची हा प्लॅन आहे. आणि हा प्लॅन करताना आहे ना मी शैलेशबरोबरच करत होता, कारण शैलेशला प्रिव्हियस एक्सपिरियन्स होता. तर त्यामुळे मी शैलेशला बोललो की भाई राजमाची करूया. पण त्याचं एकच म्हणणं की बाबा दोघं तिघं जाऊया आपण, म्हणजे एकट्या दुखल्याने राजमाची करण्यासारखा लोकेशन नाही आहे. मग आता आम्ही आहे ना ॲक्च्युली 4 वेळा आमचे प्लॅन झाले प्रत्येक वीकमध्ये, सगळे कॅन्सल पोस्टपोन होत होते. आणि फायनली आजचा रविवार हा उजाडलेला आहे आणि आम्ही बोलतात ना जी आम्ही योजना राखली होती ती आता अंमलात आणली आहे. फक्त सक्सेसफुल व्हायला पाहिजे. गोष्ट आहे ना एकच आहे की आपली रिप तुटली आहे मागची. आणि त्यामुळे कसं माहिती आहे का, थोडंसं आपल्याला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण जरा ऊपर नीचे झालं तर आगे पिछे होणार, म्हणजे आई आपला आगे पिछे सगळं करून टाकणार. तर त्यामुळे ना आईचा मार खाण्यापेक्षा इथे आपण दक्षता घेतलेली बरी. ना तर आई काय करेल, 12च्या 13 रिप ऑलरेडी झालेल्या आहेत, 13च्या 16 करून टाकेल माझ्या. हां, 16.5 रिप घेऊन मग मला आयुष्य काढावं लागेल. बाय द वे, राजमाची हा म्हणायला गेलो तर एक गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. आणि गिरिदुर्ग म्हणजे तुम्हाला कसं सांगू, हां गिरिदुर्ग म्हणजे एक सिंपल तुम्ही डोक्यात घ्या, डोंगराला खोदून म्हणजे एक संत दगडामध्ये एखादा किल्ला संरक्षणासाठी बांधला जातो, त्याला गिरिदुर्ग म्हणतात. गिरिदुर्गमध्ये आपला बघा लोहगड आला, विसापूर आला, तसं आपला आता हा राजमाची आहे. राजमाची हा किल्ला असा आहे ना की राजमाचीला म्हणजे राजमाची ही अशी एकमेव जागा आहे जिकडे आहे ना आपल्याला 2 बालेकिल्ले बघायला भेटतात. आता 2 बालेकिल्ले म्हणजे कुठले, तर त्यातला पहिला बालेकिल्ला म्हणजे आपला मनोरंजन, म्हणजे मी पण कन्फ्यूज होतो मनोरंजन की मनोरंजन, पण ते ॲक्च्युली मनोरंजन असं आहे. आणि दुसरा बालेकिल्ला म्हणजे शिवर्धन. पण दोघांचं जर आपण कंपॅरिझन करायला गेलो ना तर शिवर्धन क्षेत्रफळाने खूपच मोठा आहे आणि मनोरंजन हा बऱ्यापैकी लहान आहे. पण दोन्ही आहे ना थोडीच तोड आहेत. आणि त्या टायमाला बोलतात ना लष्करी क्षेत्राने हे एक प्रमुख ठिकाण होतं. तर बाकीची पण गोष्ट आपण तिकडे जाऊन आहे ना अनुभवूया आणि मग तुमच्याशी मी त्या माहितीची देवाणघेवाण करतो. आणि बाकी राईड आता स्मूथ चालला आणि क्लायमेट एकदम साजेसं आहे. आपला इथे केतन, पुढे शैलेश आणि एका लाईनमध्ये पद्धतशीर राईड करतो आहे. चला तर, बाकी मला गाडी आहे ना मंडळी व्यवस्थित बघून नीट चालवायची आहे. कारण हलका जरी खड्डा आला आणि त्यात मारा बघा, बरं आहेत हे लोक पुढ्यात. ह्या ॲक्च्युली आहे ना आम्ही तिघं इंटरकॉमला कनेक्टेड आहे आणि ह्या राईडमध्ये मला इंटरकॉम खूप मोठं मदत करणार आहे. अरे भिकाऱ्या, या भिकाऱ्याची गाडी आहे ना भेंडी चिखलफेक करते आईच्या गावात. तू मागे ना रे, लय मारीन नाही तर तुला मी त्या आईला.
हो अजून करतोय भिकारी. अरे तो चिखल उडतोय सगळा तुझा माझ्यावर. चादर मूत कुठला. बाय द वे पब्लिक नजारा बघा. खंडाळा बोलतो. खोपोली असा बोल. हे ते इंस्टाग्रामवर रील बघितली. अरे कोणी काय पेटवलंय. रे. अरे पेटवलं नाही. धुकं आहे ते धुकं. पुणे लोणावळा खोपोली सौजन्य कुठली जागा आहे. अच्छा असं लिहिलेलं रे. पुणे लोणावळा खोपोली सौजन्य. म्हणजे ज्याच्या सौजन्याने केलं ते लिहिलेलं. पण ते सौजन्य मोठं लिहिलेलं आणि ज्याने केलं त्याचं नाव छोटं लिहिलेलं. तर मला वाटतं सौजन्य म्हणून कुठली जागा आहे की काय हे ज्या आयला. चला शिंगरोबा महाराज की जय. शिंगरोबा देवस्थान. कधी पण देवस्थान क्रॉस करताना हॉर्न मारून करतात ना, शक्यतो टाळा. कारण हे आपले कोकणी एटिकेट्स नाही आहे. थांबून रितसर पाया पडा आणि चांगला निरोप द्या देवाला की आम्ही इथून चाललो आहे, आमची काळजी घ्या. नाही तर बरंच आम्ही बघतो ना पट्टेलीसारखे हॉर्न मारणार. म्हणजे मेहरबानीच करतात देवांवर. काय बोलते शैल्या. बाकी शैल्या खोपोलीचं जे लुक आहे कसं वाटतं यार. बरोबर दिवस. म्हणजे भले आपला प्लॅन पोस्टपोन झाला पण आज जे आपल्याला व्ह्यू मिळाला आहे ना अल्टिमेट मिळालं आहे. हां ॲक्च्युली सगळ्यांना थँक्स. माझी बरगडी मोडली त्याला स्पेशली थँक्स करा. त्यामुळे अजून थोडा लांबणीवर गेला. पण एकदम असं लावण्य असं रूप आलं आहे निसर्गाचं. तर एक विठ्ठलाचा अभंग इथे घेणं बनतोच. कर कटेवरी ठेविले रूप विठेवरी साजिले. कर कटेवरी ठेविले रूप विठेवरी साजिले. ऐसे लावण्य रूप आज म्या डोळा पाहिले. ऐसे लावण्य रूप आज म्या डोळा पाहिले. हो इथे पोपटी गवत, इथे हिरवगार साडी, काळा डांबर, वरती सफेद आकाश. अजून काय पाहिजे. फक्त ये सावकाश आरामात ये. वॅगनर बघ. तो शिवान लेजंडचं गाणं काय रे वॅगनरचं. अरे तो काय त्या दिवशी मी पण इष्टावर काय वॅगनर वाले असं काहीतरी आहे. वॅगनर आमची टाकलंय भारी वॅगनर आमची. सगळे वॅगनर माझे वाईट नसतात. वॅगनर वाजे भाऊ आपल्या अरे मनात बसतात. इकडे साईडला आहे जरा. कुठे ही तुझी ड्रीम बाईक आहे. माझी पण ही ड्रीम बाईक असली असते रे. पण माझं बजेट नाही तेवढं आईच्या गावात. बजेट असेल तर ड्रीम बाईक रे, नाहीतर नाही. आता माझ्या बजेटमध्ये ड्रीम बाईक एकच आहे. ती म्हणजे आपली एच डी. आम्ही हा रे शैलेश, आपण आयुष्यामध्ये ना असंख्य प्रकारचे दुःख बघितले. पण निसर्गाच्या सानिध्यातून असं दुःख बघतो ना, सगळ्या दुःखांच्या आईचा टिंब. एन्जॉय दुःख. मी हे दुःख एन्जॉय करतो. खाली बघा यायला, नाही तर डायरेक्ट एक टप्पा उडवू आपण. हा रस्ता आहे पण ते बरगाड्या मोडलेत ना इच्छा गावात. कुठं तर गाणं यायला पाहिजे. बरगड्या ओ बरगड्या हे मोडले आमच्या बरगड्या. खोपोलीतून वर आल्यावर तुफान असा पाऊस आणि घनदाट असं धुकं आहे. आणि ते तांडा पाहू शकता तुम्ही सर्व बायकर्स लोकांचा. आपली R1 FZ आणि AS. कसला नजारा झाला यार. मजा आली मजा. आता तिकडे आपली जाम कसरत होणार आहे. कारण तिकडे ना आपल्याला चिखल भरमसाठ मिळणार आहे. आणि आपली
बेकार कसरत होणार आहे. चला चला, ही लवकर फोटो सेशन झालं असेल तर जाऊया पटकन. चला. भयंकर सुंदर असा आमचा शैलू आहे. नाच 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 कर ना भारी होतं भारी. टापण गाडी उडवून लावला कल्टी मारावं लागेल. तर मंडळी बऱ्यापैकी ना टाइमपास करून आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागलोच आहे. आणि पाऊस एवढा आला आहे की मगाचपासून सुकं होतं आणि हलकासा एक थेंब अंगाच्या वरून असा गालावरून धपकन अंडरमध्ये गेल्यावर जी सरसरी आली आहे ना, म्हणजे सगळे अंजर पंजर एकदम ढिले होते ते एकदम टाईट झालेत. तर आता हे परत कोणी काय पेटवलंय रे. काय वाटते बो, असं वाटतं दुकानांना आग लागली आहे सगळ्या. अरे फायर ब्रिगेड मंगवा ले तू, अंगारों पे है बलमा. ए बलमा काट 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 काट. ए बलमा काट 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 काट. ए पिवळी लाईट चालू करा, पिवळी लाईट चालू करा. ओ भाई साहब, अत्यंत भयंकर सुंदर असा हा नजारा. आणि ह्या नजारातून आम्ही राईड करतोय. 4 आठवडे प्लॅन केले पण ह्या चोम्यामुळे कधी सक्सेसफुल झाले नाही. पण ते दोघांमुळे, हा मागचा एक चोम्या पुढचा एक चोम्या, हा भेंडी संसारात रमलाय, तो भंगारात रमलाय. तिच्या आईला हा भंगारवालीमध्ये रमलाय. भिकाराचा हे गेला वाटतं इंटरकॉम, परत मेला वाटतं. ये चोम्या, हाय 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 जिवंत आहे रे, जिंदा आहे, टायगर जिंदा आहे. हे पाणी, गॉप 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 गॉप. हो हो हो, खतरनाक यायला. एवढा हॉर्न मारून मारून पुढे काय डांग मारायला आला. चल पुढे चल, पुढे चल, क्रॉस करा, सोडवणार आपल्याला. हे बाबा आयशावीला, ही आयशावीला हो बुवा. हे गेट उघडं होतं त्याचं, हा बंगल्याचं गेट उघडं होतं. चायला भेंडी बघ बघ बघ, केतनच्या मागे येऊन बसली नाही ना आयशा. नाहीतर बेटा बघा बुगे, माझा आत्मा, तुझा आत्मा बाहेर. आई ग बाई, एवढा हसव नका रे, बारकाड्या दुखतात माझ्या. ए जो मेरे केतन की भन भन है, ए जो मेरे केतन की भन भन है, मेरे कानों की वो तड़पन है, मेरे कानों की वो तड़पन है. आता राजमाची आली धाडकन पडू रे, आता राजमाची आली धाडकन पडू रे. हा रस्ता जातो का रे राजमाचीला रे. हे पांडुरंग इथे सरळ ना राजमाची. हे हा बोला चलो अभी मजा आएगा रे बिडू. तुझ्या आईची हळूहळू, जास्त एक्साइटेड होऊ नका, कंट्रोल होऊ दे, कंट्रोल. तर मंडळी आता हा रस्ता इथून आतमध्ये 15 किलोमीटरचा आसपास आहे काहीतरी. म्हणजे आपल्याला 1 तास तरी पकडा आणि त्यात आपल्याला मशागत करावी लागणार ठराविक ठिकाणी. तर एकंदरीत 1.5 तास तरी जायला असं मला वाटतं आहे. पण बघूया आता वाजले किती, तुम्हाला एक्झॅक्ट टाईम सांगतो. चालू केलं आहे 10:50ला. बघूया आता कसं काय होतं आहे ते बाई. आता ह्या रस्ता पक्का शेवटचा रस्ता आहे. आणि आता कसा रस्ता चालू झालेला आहे. आणि माझ्या बरगड्या 15 बरगड्या आता होणार आहेत, 12 बरगड्यांच्या. हो मम्मी, मग आई मला बोलत होती जाऊ नको तुझ्या माईला. एक जण मेला, इंटरकॉम पडला की काय पडलं, कॅमेरा पडला. हल्ला तर राहून दे. जोपर्यंत बरगड्या आला दे तोपर्यंत चालवायचे. हे भेंडी कायच्या काय आहे रे, हे कायच्या काय आहे. हे अशक्य आहे, हे सगळं अशक्य आहे. भेंडी हे बघ, लॉर्ड स्प्लेंडर धाप 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 धाप. लॉर्ड इनफिल्ड आयच्या मारा.
अय्यो भाई भाई, हे भिकार 4 व्हीलर कशाला घेऊन आलेत? हे वॅगनार आले, परत आले. कोणाला? अरे जोराचे लागले मला तर. एक नंबर काशी गेलं रे. हा भिकारी आपलाच आहे काय? अरे त्याला मार पाहिजे तर तू कुत्रा का, पण राग नको मानू. अरे त्याच्यावर तू पाणी उडवलंस, आम्हाला सॉरी बोलायला नको. हा तो शैलेश ज्याला बोला बिचारा, अरे दादा राग नको मानू. मी तर बोलो मार त्याला मेंढी. ए गटार, हे थांबा रे, थांबा 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 थांबा. हे गाडी म्हणजे पोरकी बघत होतो मी तिकडे, सॉरी. नजराटी दुर्घटना गाठी. वॅगनार वाले, हे वॅगनार वाले, हो हो काय नजर आहे भाई. आज फुल मजा आहे मित्रांनो. गाडी वाकडी झालेली माझी. हे देखा क्या गाड़ी का सन देखा क्या मेरे? सॅडलिंग 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 सॅडलिंग. हा मला सॅडलिंग करता येणार नाही रे, मी पॅडलिंग करतोय म्हणून. हे पॅडलिंग पॅडलिंग टना ना. काय हा बो भिकारी आला आईच्या गावात. मला बोलवलं तर हा भिकारी पुढे चाललाय. हा एक टप्पा आऊट होणार आहे आज, कन्फर्म मी लिहून देतो तुला. कन्फर्म हा एक टप्पा आऊट आहे. रोड आईला काय गोची. बाबा एक नंबर यार, पडला पाहिजे होता यार. शी पडला नाही यार. शी इथे कॅमेरा घेऊन आहे मी मागे. पडेगा रे तू, पडेगा. टामगन तुम पडेगा. ही मुताय झाली. हे थांब 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 थांब. मोबाईल मी ठेवला की नाही? एका गाडीचे 50 आहेत काय? हे घ्या. सुट्टी करून घेतली बरी ना. 3 गाड्या 1 2 3 पावती पुढे चेक होते काय? चालू झालं. पुढे फक्त ऑपरेटिंग बंद आहे बघा, तरी पण तुम्हाला सोडतोय. ऑपरेट करत होता. काय करायचं आहे? स्लो जायचंय, ऑपरेटिंग बंद केलंय. ओके. तरी पण तुम्ही जर स्लो जाताय तर तुम्ही त्यांनी पर्यटक चालत जाणार आहे असताना हां त्रास नको आपल्याला. प्लीज घाबरतात ना सर, तुम्हाला कंट्रोल आहे. कशी आजार हां चला थँक्यू. इकडचे वन विभागातले अधिकारी आहेत. जरा ऑफरोडिंग संडेला बंद असते, पण त्यांनी अलाव केलं आहे. आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की सावकाशाला धांगडधुंगा करू नका, कारण जर बिडलात तर मग खूप त्यांच्या पण अंगाशी येतं. आणि शेवटी त्यांना पण काळजी घ्यावी लागते पर्यटकांची. तर आपण त्यांना बोललो की आपल्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल. बाबा हे आता माझ्यासाठी लय कठीण आहे. दोघं गेलात. हां मी आता रस्ता बघू, गाडी बघू की बरगड्या बघू तुझ्या आईला. आईच्या गावात रे. कठीण 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 किती, कठीण 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 किती. हे खड्डे हे रस्ते, कठीण 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 गिड्डी. हे स्वामी समर्था ताकद दे मला. हर हर महादेव. आईच्या गावात. हां आलो 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 आलो. गप 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 गप. आईला अरे बाबा काय करू यार, मी येडा झालोय. माझी हालत बघून पण आणि रस्ते बघून पण यार. खरं सांगतो माझी कंडिशन चांगली असते ना, ऐसा डसता ऐसा मारता. हां आजूबाजू कोई हॉस्पिटल भी नाही आहे. आईला हे गप गप.
हे रेंजमध्ये राहा भेंडी. इथे एक टप्पा आऊट झालो तर डायरेक्ट जमाच करायचं मला, समजलं. ए गप 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 गप. हे खालवा ना, नशीब 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 देवासारखा आला रे. टर्मॅक रोड देवासारखा आला. ये तो सुरू होते खतम हो गया रे. मग मी किती खुश झालो टर्मॅक रोड आला म्हणून. पण नाही रे, पण हीच मजा आहे इकडे. भेंडी कसले रायडर आले तर बघ, गप 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 गप. आता ह्याच्यात किती पडतील. काय नजारे आहेत आणि निसर्गाच्या एक्झॅक्ट टायमाला आम्ही आलोय. समोर सगळीकडे धुकं, वॉटरफॉल आणि अल्टिमेट आपल्याला ना थरार पाहायला भेटतो ॲडव्हेंचर राईडचा. आणि आपण स्पोर्ट्स बाईक घेऊन आलेलो आहे. कसलं भारी वाटतं यार, कसलं भारी, एक नंबर भाई. ऑन द वे आहे ना ही सुंदर अशी एक वळ लागली आहे आणि ह्याचा पुढे ना धबधब्यात रूपांतर झालं. तर आपण जर हा स्पॉट जर चेक करूया. आणि असे असंख्य स्पॉट आहे. तुम्ही राजमाची नाही म्हणताय ना, 50 एक स्पॉट आहे ना रस्त्यातच लागत आहेत भाई. कसलं भारी वाटतंय. हो हो हो, डाळीच्या गावात काय आहे हे, तो धबधबा आहे. इकडे एवढं भारी दिसतंय, तिकडे काय वाटणार. हे पण जास्त मस्त नका, गुळगुळीत आहे. हो ही स्वर्गातला वाचून हे बघ. आई शपथ, पहिल्यांदा मी कुठला धबधबा एवढा जाऊन बघतोय. आईच्या गावात कडक धन 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 धन. हो हो, एक नंबर. भयंकर सुंदर असे नजारे यार राजमाचीला, खतरनाक यार. हो हो हो. तर गाईज आता आम्ही त्या ना ह्या लोकेशनला मस्त कचकन फोटो काढतोय. तर पण ह्या फोटोसाठी थोडीशी मशागत घ्यावी लागते, कारण वाहतं पाणी आहे. आणि तो आमचा सोंट्या बाबू रे, सोंट्या ए गप गुप 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 इकडे या की. तर मी जाऊन फोटो काढूया, मग पुढच्या लोकेशनला जाऊया. पण सगळं बघा, इथून जा, इथून जाऊया ना. जा तिकडे पाण्याचा फ्लो जास्ती आहे. जाऊ ना बघा, जाऊ रूपांतर चला मंडळी, आता इथून घेऊया रजा. एक छोटासा वॉटरफॉल होता आणि मस्त फोटो सेशन वगैरे झालेलं आहे. आणि पुढे ना असे असंख्य नजारे आहेत. पण आता आपण इच्छा गावात हा केतन पडायचीच वाट बघते माझी, अशी नजर टेकून बसला आहे. चला आता आपण आपल्या बरगड्या सांभाळत कडेकडेने जाऊया. हो हो, खतरनाक. शैल्या, आता इथून पुढे पॅच कसा आहे, इथून पुढचा पॅच कसा आहे का? एक्स्ट्रीम आहे ना. तर आपण बघू शकता आता इथून आहे ना पुढचा पॅच आपल्याला एकदम एक्स्ट्रीम मिळणार आहे. तर अशी किल्लरगिरी करून चालणार नाही आतापर्यंत आपण जशी करत आलो. कारण हे बघा इथे उद्घाटन झालेलं आहे माझं. हे असं फायबर इथं आता तुटलं आहे. गाडी बघून घ्या. आता पूर्ण राईड झाल्यावर गाडीची काय हालत होणार आहे, माझी काय हालत होणार आहे ते सांगू शकत नाही. पण टेन्शन नाही, आपल्याकडे ही बेल आहे ना आपली रक्षा करणार. लिंबू मिरची नाही, सध्या या बेलवर काम भागवूया. चला. पण मंडळी इकडे एक अशी गोष्ट आहे ना, ती जास्त मन अट्रॅक्ट करून घेते. ती म्हणजे ना इकडचं वातावरण मिनटाला चेंज होतं आहे. इथे आता मगाशी पाऊस होता, सुरुवातीला थंडी एवढी होती पॉवरफुल, आणि आता ऊन. आणि हा पॅच सुरू झालेला आहे आपला. गारगुर गार गार गारगुर गार गार गिरगिर गुरगुर गिरगिर गुरगुर गर गार गार काही गावात. आई शपथ रे बाबा गणपत रे, कडक 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 कडक. रेड अलर्ट असूनही वातावरण तसं स्थिरच होतं. राजमाची बाईक राईड जर एन्जॉय करायची असेल तर नशिबात पावसाची साथ हवीच. आणि पावलाला ती साथ आम्हाला मिळत गेली. नाही तर त्या भुसभुशीत चिखलाची घट्ट माती होते
आणि मग अशा परिस्थितीत बाईक चालवणं हे कमालीचं अवघड होऊन बसतं. चला गाडीच्या हालत बघा भेंडी. सौदामिनी कुंकू लाव. भेंडी माझ्या सौदामिनीची भेंडी आज 7वी परीक्षा होती आणि बिचारी पास झालेली आहे. सुहासिनीची 7वी परीक्षा एकदम डिट्टो पार पाडला नाही. आई एक नंबर मजा आली, एक नंबर. भेंडी इकडचे 2-3 बरगड तुटला असणार माझ्या, पण तुला सांगतो मजा एक नंबर आली. मला ऑफ रोडिंगला मजा आली. तेव्हा गार्डन बेलने काम केला. भेंडी फुल संरक्षण, अजूनपर्यंत कोण पडलं नाही. तेव्हा अशीच कृपा ठेव. मंडळी आता इथे मस्त आम्ही मॅगीचा स्वाद घेतोय. आणि मगाशी एक गोष्ट माझ्याकडून खाऊन गेली, ती म्हणजे तो पॉईंट. ॲक्च्युली इथे तुम्हाला दिसतंय, मगाशी आपण आहे ना इकडं उभं होतो तेव्हा ह्या पॉईंटवर, इथे कुठेतरी उभं होतो आणि मला कळत नाही की हा खाली काठाधारा वॉटरफॉल आहे यार. कसला भन्नाट वाटतोय, खतरनाक. हे लोक मला बोलतायत मगाशी सांगत होते म्हणून. गाडा घ्या आणि यार हे कसं काय मिस झालं यार माझ्याकडून. माझं लक्षच नव्हतं, म्हणजे एवढा एक्सायटेड होतो ना की ह्या गोष्टी तुम्हाला सांगायचं राहून गेलं. पण पहिला तुम्ही आलात ना, पहिलाच नाल्याची इथे हा जो स्पॉट आहे ना, हा ॲक्च्युली काठाधारा वॉटरफॉल आहे यार. तुम्ही नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा यार. हे बघा, म्हणजे आम्ही तिथून म्हणजे लोणावळ्यातून असं पूर्ण गाडी फिरवत 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 ऑफ रोड करत घापघूप डाबडूब करत ह्या मॅगीपाशी येऊन पोचलो आहे. आणि हा मागे आपला राजमाची किल्ला यार. कडक कांदा भजी एक नंबर काम केलं यार, एक नंबर. समोर काठाधारा वॉटरफॉल आहे. असे रेलिंग जिथे लागले ना त्याला लागूनच शुभम हॉटेल आहे. आणि हे काका आहेत आणि सुंदर भजी आणि मॅगी जी बनवली होती एक नंबर आहे. नक्की ट्राय करा. शुभम हॉटेल. इकडे एकदम तुफान पाऊस चालू झाला आहे आणि सगळीकडे धुकं पसरलं आहे, काय कळत नाही. तर आपण आहे ना डायरेक्ट आता गडाच्या पायथ्याशी जाऊन बोलूया. आता मोठं व्लॉग करायला पण जमणार नाही. काय बोलतो?